संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलने घवघवीत यश संपादन केले। माजी सरपंच रायभान पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सर्वच जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्यात। संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतीमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलने घवघवीत यश मिळवले। प्रभाग क्रमांक 1 मधून मुक्ताबाई रायभान पवार, जालिंदर नामदेव पवार, तर प्रभाग क्रमांक 2 मधून अरुण सुदाम पवार, अशोक शंकर केरे, सुनीता संदीप आहेर आणि प्रभाग क्रमांक 3 मधून सुभाषराव शिवराम पवार, शकुंतला बाळासाहेब पवार, सुजाता अशोक उकिरडे हे भरघोस मतांनी विजय झालेत। विजयाचे शिल्पकार ठरले माजी सरपंच रायभान पवार। निकाल लागताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी केली। वडगाव फाटा ते निळवंडे अशी भव्य मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली होती। दरम्यान अनेक हितचिंतक ग्रामस्थांनी सदस्यांचं औक्षण करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। गेल्या 10 वर्षातील विकास कामांची पोचपावती ग्रामस्थांनी दिल्याची प्रतिक्रिया माजी सरपंच रायभान पवार यांनी दिली। 50 आणि 100 मतदानाचं जे लीड आहे ते बाकीचं ते अतिशय आपल्याला मिळालेला हरिजन मातंग, त्याच्यानंतर नावी, त्याच्यानंतर आपल्याला सुतार कंपनी, लवार कंपनी या माणसांनी मतांना भरभरून मतदान केलं आणि त्या मतांच्या जीवावर 350 मतदान होऊन 125 मतदानाच्या आधी म्हणजे ग्रामपंचायतीला 125 मताचं लीड, 125 मताचं लीड म्हणजे ग्रामपंचायतीला ते काही कमी नाहीये। ग्रामपंचायतीमध्ये सर्वच लीड 10, 5, 2, 4 तळेगावची निवडणूक जर बघितली तर सगळं टोटल 10च्या आत मतदान झालेले। आप्पासाहेब पवार, अण्णा उकिरडे, दत्तात्रेय पवार, सुभाष पवार, शिवाजी आहेर, नामदेव केरे, सोमनाथ पवार, सुभाष पवार, गोविंद पवार, सदाशिव पवार, लक्ष्मण पवार आदींचा सहभाग होता। मिरवणुकीची सांगता कुलदैवत खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी झाली। खंडोबा मंदिरात दर्शन करून नवनिर्वाचित सदस्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले। नवनिर्वाचित सदस्य आणि माजी सरपंच रायभान पवार यांच्या पत्नी मुक्ताबाई पवार यांनी ग्रामविकासात ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं। आदरणीय बंधू आणि भगिनी, माझ्यापेक्षा ज्येष्ठ सर्वांनी आपलं अनमोल मत देऊन आम्हाला सर्वांना विजयाची हातात दिली। आपल्या सर्वांचा विजय झाला त्याबद्दल मी सर्व सदस्यांतर्फे सर्वांचे अभिनंदन करते, आभार मानते, सगळ्यांना धन्यवाद देते आणि इथून पुढे आम्हाला सर्वांनी म्हणजे मार्गदर्शन करायचं आहे। माजी सरपंच रायभान पवार यांनी देखील गेल्या 10 वर्षापासून निळवंडे गावच्या सरपंच पदाची धुरा अतिशय जबाबदारीने सांभाळली। ग्रामस्थांनी त्यांच्या पत्नीच्या पदरात भरभरून मताचं दान टाकलं, त्यामुळे सरपंच पदाची माळ मुक्ताबाई पवार यांच्याच गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सोमनाथ आहेर, संगमनेर।